मित्रांनो, डीजेच्या आवाजामध्ये बाबासाहेबांचा खरा संदेश कुठेतरी हरवतोय का? आज 14 एप्रिल आणि आज आपण बाबासाहेबांचा वारसा, शिक्षण, एआय आणि उद्योजकता याविषयी माहिती पाहणार आहोत. 14 एप्रिल हा दिवस फक्त काही मिरवणुका काढण्याचा किंवा सुट्टीचा दिवस नाही. तो शिक्षण, वाचन आणि डिजिटल साक्षरता आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा म्हणजे स्वावलंबनाचा संकल्प करण्याचा हा दिवस आहे. नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आजच्या युवकांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा खरा वारसा कसा जपायचा आणि तोही आजच्या एआयच्या युगामध्ये अभ्यासिका आणि उद्योजकतेच्या माध्यमातून. बाबासाहेबांची जयंती म्हणजे केवळ एक राष्ट्रीय उत्सव नाही आहे, तर ती एक वैचारिक प्रेरणा आहे. ज्या महापुरुषाने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये केवळ आणि केवळ ज्ञानाच्याच बळावर संपूर्ण देशाला एक नवी दिशा दिली. त्यांच्या विचारांचे वारसदार म्हणून आजच्या युवकांनी एक मोठी जबाबदारी पेलवणे आज मोठी गरज आहे, जगाची गरज आहे. शिक्षण हीच खरी मुक्ती आहे. सगळ्यात पहिला मुद्दा येतो तो शिक्षणाचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो पेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार. हे वाक्य आपण हजार वेळा ऐकले, पण यात केवळ प्रेरणा नाही तर शिक्षणाची ताकद लपलेली आहे. बाबासाहेबांनी गरिबी, सामाजिक भेदभाव आणि मानसिकता, अतिशय प्रतिकूल परिस्थिती या सगळ्या यातना त्यांनी भोगल्या, सहन केल्या आणि कोलंबिया आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स सारख्या सर्वोच्च विद्यापीठातून सर्वोच्च पदव्या प्राप्त केल्या. आजच्या युवकांसाठी शिक्षणाची दारे खुली झालेली आहे. पण मित्रांनो, केवळ परीक्षा पास होणे किंवा डिग्री मिळवणे म्हणजे शिक्षण नाही. खरं शिक्षण ते आहे की जे तुम्हाला जग समजून घेण्याची आणि ते बदलण्याची ताकद देते. आजच्या युगामध्ये 14 एप्रिलच्या दिवशी आपण डीजे संस्कृती ही उत्सव आहे की विचारभ्रष्टता आहे, हा प्रश्न देखील आपण विचारायला पाहिजे. आता आपण या मुद्द्याकडे येताना एक महत्त्वाचं कटू सत्य किंवा कटू वास्तवाकडे येऊया. 14 एप्रिल आली म्हणजे डीजे वाजवायचा. मग ही डीजेची संस्कृती आहे, ही अलीकडील जयंतीच्या निमित्ताने मोठ्या मिरवणुका काढणे, मोठ्या मोठ्या कर्कश आवाजाने गाणे म्हणणे, गाणे वाजवणे, हा सगळा उत्साह, हर्ष, उल्हास दिसतो. खूप चांगली गोष्ट आहे. परंतु हा जो उत्सव आहे, तो उत्सव साजरा करणं अजिबात चुकीचं नाही. पण केवळ उत्सव हाच जर उद्देश 14 एप्रिलचा असेल, तर तेव्हा मात्र बाबासाहेबांच्या विचारांचा आत्मा हरवला की काय, असा प्रश्न निर्माण होतो. ज्या महापुरुषांनी आयुष्यभर विचारांची, ज्ञानाची पताका उंच ठेवली, त्यांचा सन्मान आपण कर्कश आवाजात कसा करू शकतो? त्याऐवजी युवकांनी निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, सामाजिक प्रश्नांवर चर्चासत्र आयोजित करणे किंवा डिजिटल साक्षरतेची शिबिरे भरवले, या सगळ्या गोष्टी करणं आवश्यक वाटतं. तरच तर बाबासाहेबांना खरा आपला सलाम ठरेल. वाचनालय आणि अभ्यासिकेची भूमिका काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव घेतलं ना, तर शिक्षण असं सूत्र तयार होतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हटलं जाते. त्यामुळे हा बाबासाहेबांचा जो वारसा आहे ना, द लेगसी ऑफ एज्युकेशन, हे जे आहे हे आपण कायम ठेवलं पाहिजे. बाबासाहेब हे जगातल्या सर्वाधिक वाचन करणाऱ्या महापुरुषापैकी एक होते. त्यांच्या राजगृह या निवासस्थानी 50,000हून खूप जास्त त्या काळात पुस्तकाचा संग्रह होता. ते म्हणायचे, एक दिवस मी जर वाचलं नाही तर मला अस्वस्थ वाटते. आज आपण स्वतःला प्रश्न विचारा, मोबाईलच्या काळामध्ये आपला दिवस कुठं जातो? वाचनाला आपण वेळ देतो का? आज प्रत्येक गावात, वार्डात सुसज्ज शांत अभ्यासिका असली पाहिजे. दिवसातून किमान आपण 30 मिनिटे किंवा 1 तास वर्तमानपत्र किंवा चांगलं पुस्तक वाचण्याची सवय लावतो का? ही लावायला पाहिजे युवकांनी. मोबाईल वापरायचा असेल तर त्यावर अनेक साधनं आहेत, अनेक प्रकारच्या चांगल्या गोष्टी देखील आहेत. ई बुक्स असेल, ऑडिओ बुक्स असेल, त्याचा उपयोग करा. घरातील शैक्षणिक वातावरण खूप महत्त्वाचं असतं. हे सगळं जर घडवायचं असेल तर सुरुवात कुठून करावी लागेल? घरातूनच करावी लागेल. शिक्षणाची मुहूर्तमेढ घरातूनच रोवली जाते. बाबासाहेबांच्या जीवनामध्ये त्यांचे वडील सुभेदार रामजी सकपाळ यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखले. त्या एका निर्णयाने भारताचा इतिहास तर बदलून घेतला. बघा, इतिहास जो आहे तो बदलला बाबासाहेबांनी. या देशाची सगळी चौकट नीट जी आखली ते बाबासाहेबांनी आखली. आज पालकांनी मुलांशी चालू घडामोडींवर, सामाजिक प्रश्नांवर मोकळी चर्चा करायला पाहिजे.
घरात वादविवादापेक्षा घरात त्या विषयावर चर्चा करा की ज्या बाबासाहेबांनी, ज्या महापुरुषांनी आपल्याला इथपर्यंत आणलं, तशी चर्चा होते का? हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रत्येक घरामध्ये पुस्तक असायला पाहिजे, पुस्तकाचा कोपरा असायला पाहिजे. आपल्या घरात आहे का? हा प्रश्न विचारा. कुटुंबात मोबाईल, सोशल मीडियाच्या वापरावर थोडी शिस्त असायला पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरात असं वातावरण ठेवा, असं वातावरण असायला पाहिजे की जिथे मुलं न घाबरता प्रश्न विचारू शकतात. कारण ज्या घरात प्रश्न विचारला जातो ना, तिथूनच पुढचा आंबेडकर घडतो. पुढे आपण बघूया एआयच्या या डिजिटल युगामध्ये एआय आणि डिजिटल साक्षरता आणि नव्या युगाचं हे शस्त्र आहे मित्रांनो. बाबासाहेबांनी त्यांच्या काळातलं सर्वोत्तम तंत्रज्ञान, सर्वोत्तम ज्ञान आणि तंत्रज्ञान देखील शिकलं, आत्मसात केलं. आज जर ते असते ना, तर त्यांनी नक्कीच नव्या तंत्रज्ञानाचा वापर समाजहितासाठी केला असता. आजचं जे युग आहे ना, ते कृत्रिम बुद्धिमत्तेचं, ज्याला आपण एआयचं युग म्हणतो, डिजिटल साक्षरतेचं युग म्हणतो. डिजिटल साक्षरता म्हणजे केवळ स्मार्टफोनवर रील्स पाहणे नाही आहे. खोट्या बातम्या असतील त्या कशा ओळखणं, कंटेंट कसे ओळखणं, चुकीच्या बातम्या नाही पाहणं, वेळ आपला घालवणं नाही. ChatGPT असेल, गुगल जेमिनाय असेल यासारख्या, किंवा परप्लेक्सिटी एआय असेल, अनेक एआयचे टूल्स आहेत. या टूल्सचा, या चॅटबॉटचा तुम्ही अभ्यासासाठी उपयोग करू शकता, संशोधनासाठी उपयोग करू शकता, चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी करू शकता. हेच तर आजचं शस्त्र आहे मित्रांनो. भारत सरकारने या संदर्भामध्ये खूप चांगल्या गोष्टी करू पाहत आहे. UI फॉर ऑल सारखे मोफत कोर्सेस त्यांनी सुरू केले आहेत. ग्रामीण आणि वंचित घटकांपर्यंत हे आधुनिक शिक्षण पोहोचणं हे आजच्या युवकाचं मिशन असलं पाहिजे. या 14 एप्रिलच्या निमित्तानं आपण त्या गोष्टी करू शकतो. आज संकल्प ते करू शकतो. उद्योजकता हा जो आहे, हा स्वावलंबनाचा मार्ग आहे. शेवटचा आणि हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघू की उद्योजकता. बाबासाहेब केवळ राज्यघटनाकार नव्हते हो, तर ते एक महान अर्थतज्ञ होते. ते म्हणायचे की आर्थिक स्वातंत्र्याशिवाय सामाजिक स्वातंत्र्य अर्थहीन आहे. आजच्या युवकांनी नोकरी मागणारे न राहता नोकरी देणारे बनलं पाहिजे. स्टार्टअप संस्कृती अंगीकारा. शेती, ग्रामोद्योग आणि सेवा क्षेत्रामध्ये स्वतःचे व्यवसाय उभे करा. PM मुद्रा योजना आहे, स्टँडअप इंडियासारख्या योजना आहेत, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आहे, बार्टी आहे, MCED आहे. यासारख्या योजनांचा तुम्ही फायदा घ्या. AI आधारित व्यवसाय, डिजिटल मार्केटिंग, नव्या संधी शोधल्या पाहिजेत. जगाची गरज काय आणि ती गरज ओळखून तुम्ही तशा प्रकारच्या गरजांना पुरवण्यासाठी तशा प्रकारची तुम्ही वस्तू निर्माण करा, तशा प्रकारच्या सेवा निर्माण करा. सर्वात महत्त्वाचं हे जे आहे, सामाजिक उद्योजकता. सामाजिक उद्योजकता जपा. जिथे नफ्यासोबतच समाजाचं भलं होईल ना, असा विचार करा. त्यामुळेच तर टाटासारखं नाव निघते की त्यांनी सामाजिक उद्योजकता जपली. नुसतं उत्पन्न म्हणजे नफा कमवणे म्हणजे उद्योग नाही, तर समाजाचं भलं होईल हा देखील विचार ठेवायला पाहिजे. मित्रांनो, वेळ आली आहे संकल्पाची. बाबासाहेबांचा शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा आजच्या डिजिटल युगातला आपल्याला नव्याने समजून घ्यावा लागेल. हा संदेश शिका म्हणजे AI आणि नवीन तंत्रज्ञानासह शिका. संघटित व्हा म्हणजे डिजिटल माध्यमातून समाजाशी जोडले राहा. आणि संघर्ष करा म्हणजे उद्योजकतेच्या वाटेवरचे अडथळे पार करून स्वावलंबी व्हा. या 14 एप्रिलला आपण सर्वजण एक संकल्प करूया की मी ज्ञान मिळवेल, डिजिटल तंत्रज्ञानाचा योग्य वापर करेन, उद्योजक बनेल आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारत घडवण्यात माझा वाटा उंचवेल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. सप्रेम जय.